मराठी माणसांनी म्हणजे फक्त एक अस्मिता आणि भावनांमध्ये आता अडकून जर का थांबलो आपण ना तर आपला बंगाल होऊन जाईल. पण त्याला आता एक्सप्रेस हायवे आपण म्हटलं नाही पाहिजे, तो आता एक्सप्रेस हायवे राहिलेला नाहीये, ही एक पायवाट झालेली आहे आता. म्हणजे मी जेव्हा मुंबईत आलो होतो त्यावेळेला मुंबईचं शांघाय करू असं असायचं. आता शांघाय कुठच्या कुठे गेलं ना, मुंबई तिथेच आहे अजूनही. ते महाराष्ट्राला इतकी बुद्धिवंतांची परंपरा आहे, त्या बुद्धिवंतांच्या परंपरेमध्ये तुम्हाला लायब्ररीमध्ये माणसं जाताना दिसत नाहीत. मराठी पाट्या लागल्या तर मराठी पाट्या लागल्या म्हणून आनंद ठीक आहे, पण त्या मराठी पाट्या टिकतील कधी? जर ते दुकानदार मराठी झाले तर ते टिकतील ना. सो आपल्याकडे त्याचे विचार करण्यासाठी ठिणगी पडण्यासारख्या कुठे गोष्टी झाल्या काय? पण ह्याच्यात सरकार दोषी नाहीये कोणतंच. ह्याच्या आधीचं पण नाहीये आणि आत्ताचं पण नाहीये. दोषी लोक आहेत. आता मुंबईला जागतिक शहरांबरोबरची कॉम्पिटिशन फक्त नाही, आता भारतातून पण कॉम्पिटिशन तयार व्हायला लागली आहे. सहसा मराठी माणूस हा थोडासा कुठेतरी अडकला किंवा फेल झाला की मग आपल्याला दुश्मनाची गरज नाही राहत, मग आपल्याला पुरतात. आता तसं पाहिलं ना तर आपल्याकडे फार धसमुसळेपणाने काम चालतं. अर्बनायझेशन इज द फ्युचर फॉर एंटायर वर्ल्ड. प्रफुल्ल वानखेडे हे केल्विन त्याच्यानंतर लिक्वी गॅससह जवळपास 5 कंपन्यांचे संस्थापक आहेत आणि औष्णिक ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठं काम करत आहेत. केवळ भारतातच नव्हे, 18 देशामध्ये त्यांची कार्यालयं आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत. या निमित्तानं केवळ औष्णिक ऊर्जाच नव्हे तर समाजाच्या ऊर्जेसाठी जे लागतं ते सुद्धा ते अर्थातच या सगळ्यामध्ये जोपासतात. लेट्स रीड इंडिया नावाची एक चळवळ त्यांनी पुस्तक वाचनासाठी सुरू केलेली आहे आणि या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सहज गप्पा करणार आहोत आपण. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आत्ताच संपली आणि प्रत्येक निवडणूक आली की मराठी अस्मिता, मराठी माणूस मुंबईतला धोक्यात आहे वगैरे वगैरे अशा आरोळ्या खूप आपल्याला ऐकू येतात. एक उद्योजक म्हणून जेव्हा तुम्ही मुंबई शहरामध्ये आलात आणि आता निवडणुकांचं हे राजकारण बघता, मुंबईबद्दल तुमची स्वतःची स्टोरी नेमकी काय आहे? मुंबईने तुम्हाला काय शिकवलंय? मी खरं तर मुंबईत आलो त्यावेळेला मी खूप तरुण वयात आलो, जिथे जे माणसामध्ये काहीतरी करून दाखवायचं असतं आपल्याला, आणि त्याच वेळेला आपल्याला कोणतरी आपलं माणूस हवं असतं. तुम्ही ज्यावेळेला तुमच्या आई वडिलांना सोडून तुम्ही दुसऱ्या वेगळ्या शहरात जाता, तुम्ही लहानपणापासून एका अत्यंत सुरक्षित वातावरणात वाढलेले असता, जिथे तुम्ही शाळा शिकता, तुमचे आई वडील तुमच्यासोबत असतात, नंतर पुढे कॉलेजला जाता, तुम्ही तुमच्याच भागातील मुलं तुमच्यासोबत असतात. त्याच्यानंतर तुम्ही एकदम तो सगळा सेफ झोन सोडता आणि तुम्ही थेट दुसरीकडे कुठेतरी जाता. तर माझ्या दृष्टीने त्यावेळेला काही वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल होते माझ्याकडे, जसं पुणे होतं, बेंगलोर होतं, दिल्ली होतं किंवा मुंबई होतं. तर मला जो माझं म्हणून जे असं वाटलं ते मला पहिल्यांदा मुंबई हे वाटलं. आणि मी ह्या सगळ्या शहरातून अगदी परदेशातही जायच्या जेव्हा संधी होत्या त्यावेळेलाही मला असं वाटलं की मी मुंबईत जायला पाहिजे, कारण जगभरातून लोक मुंबईत येतात आणि लहानपणापासून एक संस्कार रुजलेले होते की मुंबई ही आपली आहे. जे आमच्या गावाकडचे लोक किंवा आजूबाजूच्या तालुक्यातली लोक ती पण सगळी मुंबईलाच जायची. आणि एक असं फिक्स डोक्यात होतं की हे एकदम स्वप्नांचं शहर आहे आणि तुम्हाला जे करायचंय ते मुंबईमध्ये फार तुम्ही इझिली करू शकता आणि तुमच्यात जर का तुम्ही व्यवस्थित कष्ट, बुद्धी आणि हे सगळं व्यवस्थित वापरलं तर ते काहीतरी होईल. सो मी फार विचारपूर्वक मुंबई शहराची निवड केली होती आणि मी मुंबईत आलो कारण मला उद्योग करायचा होता. आणि उद्योग करायचा असेल तुम्हाला तर मुंबईसारखं शहर नाही, हे फार लहानपणापासून असं ते मनात बसलेलं होते. किती खरं किती खोटं हे खरं तर कल्पना नव्हती त्याची मला अजिबात, पण ती एक अनामिक आतून होती हुरहुर की इथे जाऊन काहीतरी होईल आपल्याला. त्या हिशोबाने मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर मात्र मला आजपर्यंत एकही दिवसात असं कधी वाटलं नाही की मुंबईत का आलो म्हणून, आणि तो निर्णय माझा अत्यंत योग्य होता हे आजही मला वाटतं. ह्याचं कारण म्हणजे इथे आल्यानंतर मला सहसा आपला संपर्क येतो, आपण बसमध्ये जातो किंवा बेस्ट बसमध्ये मुंबईमध्ये फिरणं होतं किंवा नाक्यावरच्या पोलिसांना तुम्ही काहीतरी पत्ता वगैरे विचारता. तर मला माझ्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला असा कधी आधार शोधायची गरज आली त्या वेळेला मला मी कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्याबरोबर मराठीत बोललं की ते मला व्यवस्थित उत्तर द्यायची. अगदी नाक्यावरचे जे कॉन्स्टेबल आणि पोलीस असतात ते माझं फार हक्काचं ठिकाण होतं की मला काहीही वाटलं तरी मी त्यांना जाऊन विचारायचो आणि मराठीत विचारलं की ते फार चांगलं उत्तर देते. त्यामुळे हे शहर आपलं आहे ही फार भावना आतमध्ये गेली होती. आणि आलो तेव्हा मला फ्रँकली स्पीकिंग तसं शिक्षण चांगलं होतं, नोकरी होती, पगार व्यवस्थित मिळत होता. इथे आलो तेव्हा माझ्याकडे खरं तर नोकरी नव्हती, पण मला अगदी इंटरव्ह्यू दिला आणि त्या पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मला नोकरी मिळाली. त्यामुळे तसे काही फारसे असे स्ट्रगलचे वगैरे चान्स आले नाहीत की मला नोकरी नाहीये मग मी काय करू वगैरे. तर ती मिळाली, मग मी घर घेतलं, मुंबईमध्ये राहायला लागलो आणि नोकरी करत करतच मग पुढे उद्योग जो मला करायचा होता तोही मी करायला सुरुवात केली. ह्या सगळ्या दरम्यान मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं, मी एक ते सिक्युअर्ड लाईफ सोडून आलो होतो आईबाबांचं, आणि मी ती एक वेगळा तो सर्कल किंवा ते एक ओव्हरऑल वर्तुळच तोडून बाहेर आलो होतो. त्यामुळे माझ्यासाठी मुंबई हे घर झालं आणि माझ्यासाठी खरं खरं ती इथं माझी दुसरी आई झाल्यासारखं ते हे शहर झालं, ज्याने मला खूप जपलं, ज्याने मला खूप वाढवलं. त्यामुळे मला मुंबई म्हटलं की मला असं वाटतं की हे माझी आई आहे. आणि त्यामुळे जेव्हा मी पुस्तकही लिहिलं गोष्ट पैशा पाण्याची, त्यावेळेला मी जेव्हा अर्पण करायची वेळ आली त्यावेळेला मी हे मुंबई शहराला अर्पण केलं आणि ते फार मनातून आलं होतं. सो मुंबई ही फार म्हणजे फक्त स्वप्ननगरी नाहीये, तुमच्यावर खूप प्रेम करते, प्रोव्हाइडेड तुम्ही मुंबईवरती प्रेम केलं पाहिजे. मग तुम्हाला हे कल्पवृक्षासारखं आहे की तुम्ही जे मागेल ते. त्या दृष्टीनं मुंबईची बदललेली प्रतिमा, बदलती मुंबई तुम्हाला कशी वाटते? म्हणजे मी जेव्हा मुंबईत आलो होतो त्यावेळेला मुंबईचं शांघाय करू असं असायचं. म्हणजे तो जो विधान खूप गाजलेलं होतं मुंबईचं शांघाय करू. आणि 2001, 2002 ह्या पिरियडमध्ये मुंबईचं शांघाय करू फार कॉमन होतं. आता शांघाय कुठच्या कुठे गेलं ना, मुंबई तिथेच आहे अजूनही. किंवा तुम्ही जर का पाहिलं तर बेंगलोर हे जे शहर होतं
95ला नंतर सगळी ही शहरीकरण व्हायला लागलं भारतात. आणि त्या काळात मुंबई हे फार प्रॉमिनंट आणि फार महत्वाचं शहर होतं, आजही आहे ते. तेव्हा रेसमध्येच कोणी नव्हतं. त्यावेळेला रेसमध्येच कोणी नव्हतं आणि आपल्याला फार अपॉर्च्युनिटीज होत्या त्या काळापासूनच सगळ्या ओव्हरऑल. तर तेव्हा मुंबईला शांघाई करू वगैरे चालायचं, किंवा मग कॅलिफोर्निया किंवा सिलिकॉन व्हॅली, आणि मग त्याच्यात अशा जागतिक न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूर अशा शहरांबरोबर किंवा शांघाई बरोबर मुंबईची तुलना आपण करू शकत होतो. पण आता तुम्ही जर पाहिलं तर भारतामध्ये आपली कॉम्पिटिशन ही आता बेंगलोर बरोबर आहे इनडायरेक्टली, कारण बेंगलोर हे स्टार्टअपचं कॅपिटल झालेलं आहे. जर तुम्ही स्टार्टअप्स घेतल्यात इलेक्ट्रॉनिक्स किंवा सॉफ्टवेअर मधल्या, तर ते सर्वाधिक बंगलोरमध्ये असतात. किंवा तुम्ही दिल्ली घेतलं तर दिल्लीमध्ये आज फार चांगल्या पद्धतीने सुधारणा चालू आहे. सेम वे तुम्ही चेन्नई घेतलं तर चेन्नई आता ऑटोमोबाईल हब आणि डिझाईन सेंटर झालेलं आहे जगाचं. म्हणजे मी फक्त भारताचं म्हणत नाहीये, तर ते जागतिक स्तरावरती जात आहेत, किंवा आताच्या पद्धतीने बाकीचे राज्य. सो आता मुंबईला जागतिक शहरांबरोबरची कॉम्पिटिशन फक्त नाही, आता भारतातून पण कॉम्पिटिशन तयार व्हायला लागली आहे, विच इज जे खूप वेगळी गोष्ट आहे, ती आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. मुंबईमध्ये चांगल्या गोष्टी झाल्या का, तर मुंबईमध्ये खरंच चांगल्या गोष्टी झाल्या. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जर का तुम्ही म्हणालात तर आता मेट्रो असेल किंवा ब्रिजेस असतील किंवा वाहतुकीच्या, पण ही सतत वाढतं शहर आहे आणि हळूहळू मुंबई शहर हे MMR मध्ये कन्वर्ट झाले आता. सो आताची चॅलेंजेस पूर्ण वेगळी झालीत. तुम्ही जर का मला विचाराल की महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा मराठी माणसाच्या दृष्टीने इथे काय झालं का, तर मला असं वाटतं की तसं काही फारसं झालं नाही. आणि जे व्हायला पाहिजे होतं ते असं होतं की मराठी माणूस म्हणून ज्या वेळेला आपण बघू तर मराठी माणसाचे मग किती उद्योग इथे सुरू झाले. इथे जर का भारतात ते सर्वात जास्त बिलियनियर्स इथे राहतात, तर त्याच्यात किती मराठी माणसं बिलियनियर म्हणून आहेत. किंवा मराठी इकोसिस्टम मध्ये फक्त घर हा राहण्याचा मुद्दा नाहीये ना, म्हणजे घर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला असलं पाहिजे म्हणून, पण घराच्या शिवाय तुमचे उद्योगधंदे किती आहेत इथे मराठी शहरावरचा तुमचा आवाज जो आहे तो फक्त भावनेतून नाही ना चालत, तुमची आर्थिक ताकद पाहिजे ना. म्हणजे मराठी पाट्या लागल्या तर मराठी पाट्या लागल्या म्हणून आनंद ठीक आहे, पण त्या मराठी पाट्या टिकतील कधी, जर ते दुकानदार मराठी झाले तर ते टिकतील ना. मग दुकानदार मराठी व्हावे म्हणून काय झालं, तर ते तसं काही फारसं झालं नाही. म्हणजे आज MIDC तुम्ही बघितली तर MIDC मधून किती मराठी माणसांना इथे काहीतरी प्लॉट देण्यासाठी म्हणून अशा वेगळ्या सुविधा असतील, त्यांच्यासाठी सिंगल विंडो कॉन्टॅक्ट किंवा सिंगल विंडो फॅसिलिटीज वगैरे देतात. तर त्याच्यात खरं किती लोकांना तिथून प्लॉट्स दिले जात आहेत म्हणून, आणि किती मराठी लोकांनी उद्योजक म्हणून त्याच्यातून पुढे आलेत. ह्या मुंबईमध्ये बाहेरच्या आपल्या जे सगळे जिल्हे आहेत तिथून वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक यावीत म्हणून कुठे काय प्रयत्न झालेत. काय प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं एक भवन असायला. एक्झॅक्टली. म्हणजे आता तुम्ही पहा, पूर्वीच्या काळी मी जेव्हा इथे आलो त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्र आणि अनेक महाराष्ट्रातल्या कोकणातल्या वगैरे अनेक लोक गावागावांच्या खोल्या होत्या. म्हणजे परेला होत्या, वरळीला होत्या, करी रोडला होत्या, कुर्ल्याला होत्या, आणि प्रत्येक गावाच्या खोल्या असायच्या आणि त्या गावातून लोक इथे यायची. ती कामाला यायला राहायचं कुठे हा प्रश्न नव्हता त्यांना. आता मला तुम्ही सांगा, इथे आल्यानंतर ती लोक राहणार कुठे, तर आता त्या खोल्या सगळ्या संपल्या. मग ही गावाकडची जी हुशार मुलं आहेत किंवा जी चांगले ज्यांना खरंच काहीतरी करायचंय त्यांना इथं मुंबईमध्ये येऊन काहीतरी करायला लागावं, पण त्यांची राहण्याची इथे काय अशी व्यवस्था आहे का, ह्याच्यासाठी म्हणून काहीतरी करायला पाहिजे होतं की बुद्धिवंत तरुण महाराष्ट्रभरातून इथं यावा आणि तो इथं रुजावा, त्यांनी काहीतरी उद्योगधंदा करावा म्हणून त्याच्यासाठी म्हणून स्पेसिफिकली काही प्रयत्न झाले का. तर मला असं वाटतं की म्हणजे तसे प्रयत्न झाले नाहीत. किंवा तुम्ही भाषा रुजावी, भाषा वाढावी ह्याच्यासाठी म्हणून पण मला असं वाटतं की फक्त नोकऱ्या मिळणं हे फक्त ध्येय असणं हे मला तेवढं अभिप्रेत नाही. आणि सरकारी नोकऱ्या किती जरी तुम्ही म्हणालात तरी पण आता त्या श्रिंक होत चालल्यात तेवढ्या. त्यामुळे आता जी काही अपॉर्च्युनिटी आहेत ते टेक्नॉलॉजीमध्ये आहेत. मग टेक्नॉलॉजीसाठी म्हणून अशी काही भव्य दिव्य अशी जशी लहानपणी आपल्या शाळांमधून विज्ञान प्रदर्शन व्हायची तशी काही टेक्नॉलॉजीची म्हणून मुंबई ही जर का आर्थिक राजधानी आहे तर त्याची काहीतरी कंपन्यांची, फायनान्स कंपन्यांची काही चांगली एक्झिबिशन किंवा विज्ञानाच्या रिलेटेड काही एक्झिबिशन, किंवा मुंबईमध्ये जसं 2000 मला वाटतं 16-17ला एक मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून एक कॉन्क्लेव्ह झाली होती इथे. फार अप्रतिम कॉन्क्लेव्ह होती. म्हणजे मागच्या पाव शतकातलं जर का तुम्ही विचारलात तर मला उद्योगाच्या दृष्टीने महाराष्ट्रात काय झालं होतं विचारलं तर मी म्हणेन ती मॅग्नेटिक महाराष्ट्र ही जी संकल्पना होती ती उत्कृष्ट संकल्पना होती. ती खरं पुढे जायला पाहिजे होती, पण तशी पुढे काय झालं का त्याच्यातून, तर ते कदाचित एखाद वर्ष झालं त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर काही झालं नाही. पण तशी मागची 25 वर्ष घेता आली असती की आपल्याला, किंवा अगदी आताही घेऊ शकतो ना आपण, की अशा काहीतरी जागतिक स्तरावरच्या कंपन्या येतील, त्या इथे त्यांचे प्रोडक्ट दाखवतील, आपल्याकडची मुलं तिथे येतील, बघतील आणि त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेतील. शेवटी काय असतं की तुम्ही समजा हायस्कूलला असता किंवा तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असता आणि तुम्ही कुठला तरी एक चांगलं प्रोडक्ट बघता, तुम्ही चांगली टेक्नॉलॉजी बघता आणि तुम्हाला डोक्यात प्रश्न येतो की अरे हे असं करू शकतो आपण, आणि तो मुलगा मग क्रिएटिव्ह थिंकिंग त्याचं जागृत होतं आणि तिथून खरं ती ठिणगी पडते. सो आपल्याकडे त्याचे विचार करण्यासाठी ठिणगी पडण्यासारख्या कुठे गोष्टी झाल्या काय, आणि ज्या झाल्या त्या मला वाटतं फार अशा वरवरच्या आहेत आणि तसं करून फायदा नाही. आपण मुळामध्ये त्याच्यासाठी काय करतोय, किंवा उद्योजक घडवण्यासाठी काय IIM ची काही चांगली कॉलेजेस यायला पाहिजे होती आतापर्यंत. आता 1-2 होत आहेत ते ठीक आहे, पण मॅनेजमेंटची जी पूर्वीपासून कॉलेजेस होती तीच कॉलेजेस आहेत, तेच एक COEP, तेच एक IIT, आणि त्याच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे तशी शिक्षण संस्था याच्या पद्धतीने जागतिक स्तरावरच्या यायला पाहिजे होत्या, तशा झाल्या नाहीत. मला तुम्ही विचाराल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण आता तरी किमान अशा गोष्टी केल्या तर आता जो काही मराठी माणसाचा एक तो टक्का म्हणा किंवा ओव्हरऑल जी आता आर्थिक परिस्थिती पण असेल जी फारच विचित्र परिस्थिती आलेली आहे ती अजूनही सुधारू शकते. व्हॉट वी नीड इज की त्याच्यासाठी आपण काही कृती करणार आहोत का, ते जास्त महत्त्वाचं आहे. अवस्था बघून मला फार वाईट वाटलं. म्हणजे
आपल्या मराठी भाषेशी निगडीत एखादी वास्तू जर ती इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे, दादरसारख्या ठिकाणी, तर तिथं गेल्यानंतर एक छान आपल्याला भाषेबद्दलचं प्रेम वाटेल, आपल्या संस्कृतीची किमान ओळख दिसेल, असं काहीतरी तिथं दिसलं पाहिजे. पण दुर्दैवानं त्याच्याकडे फार लक्ष कोणाचं गेलेलं दिसत नाहीये. तर हे जे आहे याच्याबद्दल मग दोषी कुणाला धरायचं? मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही थोडंसं कदाचित हे लोकांना पण पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण ह्याच्यात सरकार दोषी नाहीये कोणतंच. म्हणजे ह्याच्या आधीचं पण नाहीये आणि आत्ताचं पण नाहीये. दोषी लोक आहेत. बरोबर. मराठी समाजाचं आत्मभान कुठे आहे? म्हणजे किती लोक, जसं तुम्ही आता म्हणाला की तुम्ही त्या लायब्ररीमध्ये गेलात, किती लोक तुम्हाला तरुण मुलं तिथे जाताना दिसतात लायब्ररीमध्ये? कुणी नाही, हार्डली कुणी नाही. तुम्ही जर का एशियाटिक लायब्ररीमध्ये गेलात तर तिथे फक्त आता रील्स बनवायला आणि फोटो काढायला लोक पायऱ्यांवरती येतात. पायऱ्यांचा उपयोग तेवढ्यासाठी. पण तिथे वाचायला इतके चांगलं साहित्य आहे, इतकं जुनं साहित्य आहे, पण तिथे वाचायला माणसं जातच नाहीयेत. मराठी संग्रहालयामध्ये कुणी वाचायलाच जात नाहीये. लायब्ररीजमध्ये अक्षरशः लोकांना बोलवून आणायला लागते की तुम्ही या आणि वाचा. जोपर्यंत लोक, हा समाज वाचता होत नाही, जोपर्यंत लोकांना त्यांचं नक्की अस्तित्वच मूळ काय आहे ते कळत नाही. प्रॉब्लेम असा की रूट्स, जो गाभा आहे आपला, तोच आपण विसरलोय ना. मराठी माणूस हा ज्ञान असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाचणारा माणूस होता. म्हणजे अगदी तुम्ही भारताची स्वातंत्र्य चळवळ जरी घेतली तरी पण मराठी माणसांचा वाटा हा प्रचंड मोठा होता. त्याच्या आधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा होता. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट घ्या, उद्योग घ्या, तुम्ही नाना शंकरशेठ यांचा किती मोठा वारसा आहे, महात्मा फुलेंचा किती मोठा वारसा आहे महाराष्ट्राला. बुद्धिवंतांच्या बाबतीत, आर्थिक गणितांच्या बाबतीत सी.डी. देशमुख साहेब असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्यामुळे आरबीआयची स्थापना झाली. लोकमान्य टिळक इतके मोठे गणितज्ञ होते ते. गोपाळकृष्ण गोखले, तुम्ही आगरकर, म्हणजे महाराष्ट्राला इतकी बुद्धिवंतांची परंपरा आहे. त्या बुद्धिवंतांच्या परंपरेमध्ये तुम्हाला लायब्ररीमध्ये माणसं जाताना दिसत नाहीयेत. तर ज्या वेळेला ही अशी परिस्थिती असेल तर मग आपली अवस्था अशी का नाही होणार? किती लोक आताच्या नवीन तंत्रज्ञानाबद्दलची पुस्तकं त्या लायब्ररीमध्ये जाऊन वाचतायत. आणि जी नवीन क्षेत्र आहेत त्या नवीन क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नेमका आहे कुठे, हा पण प्रश्न पडण्यासाठी. आणि याची सुरुवात होती की आपण नक्की काय वाचतो, आपण कोणासोबत राहतो, आपण कुठल्या पद्धतीची पुस्तकं वाचतोय. आणि जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे आता आमच्या इथे नवीन लायब्ररी नवी मुंबईमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृह म्हणून आहे. तिथे विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या बाजूला साधारणपणे 5,000 स्क्वेअर फीटच्या आजूबाजूला अत्यंत जागतिक दर्जाची लायब्ररी महानगरपालिकेने सुरू केली आहे, ज्याची फीस हार्डली 25 रुपये किंवा 50 रुपये असेल. मला असं वाटत होतं की तिथे ना झुंबड उडेल, म्हणजे लोकांना मेंबरशिप मिळणार नाही. आता तिथे येत आहेत, काही चांगली लोक येत आहेत, पण म्हणजे फार कमी हाताच्या बोटावर मोजणे की लोकांना ती लायब्ररी पण माहिती नाहीये. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, 4-4, 5-5 मजल्याच्या लायब्ररीज आहेत आपल्याकडे. एशियाटिक सारख्या ठिकाणी त्यांना पगार द्यायला लोकांना पैसे नाहीयेत, कारण तिथे तशी मेंबर्स जात नाहीयेत, वाचत नाहीयेत कोणी. तर जोपर्यंत हे होत नाही आणि मराठी माणूस पुन्हा एकदा त्यांचं मुळाकडे, रूट्सकडे जात नाही की आपली नक्की ओळख काय आहे, ते जोपर्यंत त्याला कळत नाही ना, तोपर्यंत फार अवघड आहे. आणि आजच्या काळात जर का तुम्ही पाहिलं तर राजकारण वगैरे एका बाजूला ठीक आहे, ते त्यांचं तो सगळ्यांनी केलं पाहिजे नाही केलं पाहिजे ह्याच्यावर मतमतांतर असू शकतात. पण तुम्हाला जर का स्वतःला पुढे जायचंय तर तुम्हाला आपल्या क्षेत्राबद्दल माहिती पाहिजे, तुम्हाला तुमच्या क्षेत्राबद्दल माहिती पाहिजे, मला माझ्या क्षेत्राबद्दल माहिती पाहिजे. आणि ते फक्त रील बघून नाही ना जमत. त्याच्यासाठी तुम्हाला अवांतर वाचन पाहिजे, त्या क्षेत्राबद्दलचं एक्झॅक्टली कुठली लोक आहेत, काय नवीन घडतंय. सो लायब्ररीज खूप वाढल्या पाहिजेत या शहरामध्ये. तिथं लोक कशी जातील ह्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आणि एकदा तशी इकोसिस्टम तयार झाली की मग ते आपोआप चांगलं वाढीला लागेल. तुम्ही कोणत्याही जगातलं शहर घ्या, ज्या शहरातली लोक ही अत्यंत चांगली वाचक असतात, ते शहर हे जगात पुढे जातं. आणि हा इतिहास आहे, अर्बनायझेशनचा हा इतिहास आहे की 1850 पासून जेव्हापासून हा प्रिंटिंगचा शोध लागला तेव्हापासून ज्या ज्या ठिकाणी लोकांनी वाचलं, ज्या ज्या ठिकाणी लोकांनी विचार केला, त्याच ठिकाणी क्रांत्या झालीत. आता हा न वाचता लोकांना क्रांत्या हवेत, तर ते काही शक्य होणार नाही. त्यामुळे जर का आपल्याला खरंच महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचंय, मुंबईला पुढे घेऊन जायचंय, तर काय वाढलं पाहिजे आपल्याकडे, काय कमी झालं पाहिजे, ह्याच्यावर खरं तर खूप चांगल्या चर्चा झाल्या पाहिजेत. पण ते मराठी माणसाचे जे स्वभाव दुर्गुण आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बरंच म्हणजे पुस्तकांमधून पण लिहिलेलं आहे, अर्थसाक्षरतेबद्दल पण तुमची निरीक्षणं जी आहेत ती नोंदवलेली आहेत. तर असं मला असं वाटतं, जसं मी तुम्हाला आता सांगितलं शहरांच्या बाबतीत, की आता आपली कॉम्पिटिशन ही पूर्वी असं होतं ना, आपली जागतिक स्तरावरती कॉम्पिटिशन होती. आणि आता भारतात ही जी शहरं आहेत, पूर्वी तुम्ही जर का मेगा सिटीज घेतल्या तर त्या भारतामध्ये दिल्ली होती, बेंगलोर होतं, चेन्नई आहे, कलकत्ता आणि मुंबई, अशी 5 शहरं मेगा सिटीजमध्ये यायची, म्हणजे आहेत आजही. आणि त्याच्यामध्ये आता भारतातली पुणे, आपल्या महाराष्ट्रातलं पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि अजून अशी 1-2 शहरं आता त्याच्यात वाढत आहेत. सो आता ही आपल्याला जगाबरोबर तर कॉम्पिटिशन आहेच, पण आपल्याला खरी कॉम्पिटिशन ही भारतातल्या इतर शहरांबरोबर आणि इतर राज्यांबरोबर पण आहे. म्हणजे जर का आता तुम्ही पाहिलं की दाओसमध्ये ज्या पद्धतीने चंद्रबाबू नायडूंनी काही करार केले, किंवा तमिळनाडू असेल, किंवा पूर्वी महाराष्ट्र हा खूप पुढे असायचा, कारण इंडस्ट्रियलाइज स्टेट होतं. तो आपल्याला, आपण एकमेव होतं पळणारे, त्यामुळे आपल्याला सहज मिळत होतं ते. आता आपल्या सोबत ही बाकीचे राज्य पण आहेत कॉम्पिटिशनला. मग त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायचं तर काय केलं पाहिजे? तुम्ही जर का मला विचाराल तर मला असं वाटतं की उद्योगाचं डिसेंट्रलायझेशन करणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्रात. उद्योगाचं डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल आता युरोप आणि भारताचा करार झालाय, तर त्याच्यामध्ये आता युरोपातले कोणते देश जास्त इंडस्ट्रियलाइज आहेत? तर मेनली तुमचा जर्मनी हा अख्ख्या जगामध्ये इंजिनिअरिंग गुड्ससाठी ओळखला जातो, इटली ओळखला जातो, फ्रान्स ओळखला जातो, त्याच्यानंतर अजून काही युरोपमधले देश, पण प्रॉमिनंटली हे देशातून आपल्याला फार जास्त चांगले संबंध आहेत आपले. तुम्हाला नवल वाटेल, पण महाराष्ट्र आणि जर्मनी
यांच्यात एक वेगळं नातं आहे जे आपण डेव्हलप करायला पाहिजे. बरं, युरोपामध्ये जर्मनीसोबत वेगळं. तुम्ही जर का पुण्यात गेलात तर पुण्यामध्ये तुम्हाला जर्मन अनेक कंपन्या दिसतील आणि तुम्ही जर्मनीतल्या स्टुटगार्ड किंवा दुसऱ्या काही महत्वाच्या शहरांमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे अनेक महाराष्ट्रीयन लोक भेटतील. तेही पुणे आणि आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ कोकणातली लोक तुम्हाला जर्मनीत दिसतील. ह्याचं कारण काय तर जर्मनीमध्ये आणि पुण्यामध्ये पहिल्यापासून ऑटोमोबाईल्समध्ये खूप चांगलं काम झालं. ओके. त्यामुळे मर्सिडीज बेन्झ असेल किंवा बाकीच्या अनेक जर्मन फोक्सवॅगन सारख्या कंपन्या असतील ह्या पुण्यामध्ये आल्या. त्याच्यासोबत त्यांचे व्हेंडर्सही आले आणि मग इकडची लोक तिकडे तिकडची लोक इकडे हे गेली कित्येक वर्ष सुरू आहे. म्हणजे तिथं अनेक मराठी लोक जर्मन बोलतात व्यवस्थित जर्मनीमध्ये आणि इकडेही तुम्हाला खूप कंपन्या दिसतील. तर आपण असं एक ना क्लस्टर बनवलं पाहिजे असं मला वाटतं. तसंच आता तुम्ही तळेगाव सारख्या ठिकाणी गेलात तर तिथे हुंदाईची कंपनी आली आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार तळेगावमध्ये 7 कोरियन रेस्टॉरंट आले आता आणि तुम्हाला ती लहान लहान मुलं त्यांच्या फॅमिलीज ते तुम्हाला तळेगावात दिसतील आता. तर आता आपण अशा पद्धतीनं कामं केली पाहिजेत की कसं काय आपला देश आपला तो भाग आणि तो देश असा तो एकत्र येऊन काम करेल. कारण हे देश तसे आपल्या राज्याच्याच जवळपास क्षेत्रफळा इतके किंवा लोकसंख्ये इतके असतात. तर त्याच्यात आपल्याला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत तसं करायला. दुसरं कोकणासारखा भाग असेल तर कोकणामध्ये आपण काजू प्रोसेसिंग असेल, नारळापासून आता नारळ फक्त प्रोसेसिंगमध्ये फक्त नारळ 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 म्हणून नाही तर नारळाच्या दुधापासून पावडर बनवून ते एक्सपोर्ट करायचा खूप मोठा व्यवसाय चालू होतोय. किंवा आता बायोडिग्रेडेबल प्लेट्सचा खूप मोठा व्यवसाय चालू होतोय. किंवा दूध ह्याचं तुमचे आंब्याचे पल्प आणि आंब्याचे लॉंग टर्म चालणारी उत्पादनांचा फणसाचा प्रोसेसिंगचा प्रोजेक्ट असतील किंवा फिश प्रोसेसिंग इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरती येऊ शकते. तर तशा प्रकारचे उद्योग कोकणात तुम्ही जर का विदर्भ घेतलं तर तिथे दाल मिल्स, स्टील इंडस्ट्रीज ह्या खूप चांगल्या प्रमाणावरती येऊ शकतात. औरंगाबाद हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या मधला अत्यंत सेंटरचा पॉईंट आहे आणि तिथे ड्रायपोर्ट बनवून तिथून दिघी बंदरातून आपण एक्सपोर्ट करणार. सो औरंगाबादून खूप संभाजीनगर आपण खूप डेव्हलप करू शकतो. सो तिथे फोकस केला पाहिजे जेणेकरून मुंबई आणि पुणे आता हा जो लोड दिसतो आपल्याला तो जाऊन आपल्याला संभाजीनगर असेल, नागपूर असेल, इकडचं पुणे आणि त्याच्या बाजूचा परिसर असेल, इकडे कोकणातला हा जो आता तिसरी मुंबई डेव्हलप करायला चाललाय. सो तो एकदा डिसेंट्रलाइज केला की आपल्या लोकांना त्या त्या भागांमध्ये तसे तसे रोजगार मिळतील. तशा प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधनं मग तिथं लागणारी लोक त्यांना मिळतील. प्लस गव्हर्नमेंटने मराठी मुलांसाठी, तरुण मुलांसाठी म्हणून फक्त स्टार्टअपच्या गाड्या फिरवण्यापेक्षा ऍक्च्युअल स्टार्टअप्समध्ये काय करता येईल ह्याच्यासाठी म्हणून त्यांना काही जागेचे चांगले प्रपोजल्स दिले पाहिजेत. MIDC मधून काही स्कीम्स दिल्या पाहिजेत. काही म्हणजे लोन वगैरे हे मी असं म्हणणार नाही की पैसे दिले पाहिजेत पण तशी इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठी म्हणून काही चांगले मार्गदर्शक निवडले पाहिजेत. जे की फार मोठी कमतरता आहे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये. तुम्ही जर का पाहिलं ना तर सगळेजण सांगतात की हा उद्योग करा उद्योग करा उद्योग करा. तो उद्योग करा म्हणजे कसं करा, त्यांना जे गायडन्स लागतो तो नाही मिळत ना. म्हणजे साधा कॅश फ्लो, आता समजा माझं इंजिनिअरिंग झालंय तर इंजिनिअरिंग झाली म्हणजे मी उद्योजक होण्याच्या लायकीचा नाही होत. मला कॅश फ्लो कळायला पाहिजे, मला ह्युमन रिलेशन्स कळायला पाहिजे, मला लायझनिंग कळायला पाहिजे, मला बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चर नक्की कसं मॅनेज होतं ते कळायला पाहिजे. आणि हे सगळं असताना मला प्रेशर कसं मॅनेज करायचं सगळ्याचं हे गोष्ट कळायला पाहिजे. तर आपल्याकडे ते होत नाही आणि आपल्याकडे कसं होतं की सहसा मराठी माणूस हा थोडासा कुठेतरी अडकला किंवा फेल झाला की मग आपल्याला दुश्मनाची गरज नाही राहत, मग आपल्याला पुरतात. सो तो एक आपण कुठेतरी ती खेकडा वृत्ती सोडली पाहिजे की आपण लोकांना एकमेकांना सपोर्ट करायला शिकलं पाहिजे की हा करतोय काहीतरी, समजा थोडासा फेल झालाय तर आपण त्याला आपल्या इकोसिस्टम मध्ये घेऊ, आपण त्याला सपोर्ट देऊ. तर आपण ते कुशन द्यायचं काम केलं पाहिजे. मला असं वाटतं ते आपल्याकडे जर का झालं आणि ते फक्त सरकार पातळीकडनं व्हायला पाहिजे का, तो व्हायला पाहिजे पण आम्ही पण एकमेकांना जास्त सपोर्ट केला पाहिजे, एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर का कुठे चुकलं तर लगेच थेट त्याला दोषी ठरवण्यापेक्षा थोडंसं त्याला आपण अजून चान्स दिला पाहिजे. सो फेल्युअर ऍक्सेप्ट करण्याची जी गोष्ट आहे ना ती आपल्या समाजात वाढीला लागली की मग उद्योग पण वाढीला लागतील, पैसे पण येतील. पण थोडंसं फेल्युअर ऍक्सेप्ट करण्याचा जो एक आपला DNA आहे तो थोडासा बदलायची गरज आहे. आपण मराठी माणसं तसे थोडेसे पहिल्यापासून लढाया आणि आपला तो एक लढाऊ वृत्ती आहे, फार जिवारी लागतं. सो मला असं वाटतं की आपण ते थोडंसं ते शिकलं की कशा पद्धतीने आपण फेल्युअरला हँडल करू शकतो, कशा पद्धतीने आपण लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये थोडंसं मदत करू शकतो. तर तो खेकडा वृत्ती आपण सोडली तर बऱ्यापैकी आपण पुढे जाऊ. ज्या वेळेला मला असं वाटतं की व्यापार ही एक अशी गोष्ट आहे ना की तुम्ही त्याला असं म्हणू नाही शकत की नाही हे युरोप आणि भारतामधला व्यापार आता त्यांनी जर का टॅक्स कमी केला किंवा जास्त केला तर आम्हाला काय नुकसान होईल वगैरे. मला असं वाटतं त्याच्यापेक्षा तुम्ही असा विचार आपण करायला पाहिजे सगळ्यांनीच की मला एक ऍक्सेस मिळतोय. म्हणजे आता इंजिनिअरिंग गुड्स, युरोपमध्ये जर का इंजिनिअरिंग गुड्स कुठलाही मशिनरीज आणि हे आणायचे तर साधारणपणे 7.5 ते 10% वगैरे ड्युटी लागते. तर मला सांगा ड्युटीज लागणार नाही आपल्याकडे आता, तर आपण घेऊन येऊ शकतो. सेम वे आपण काही मटेरियल तिकडे पण देऊ शकतो. आता त्याच्यामध्ये मग अपॉर्च्युनिटीज कुठे आहेत तर रोजगार निर्मिती ऑब्व्हियसली जर्मनीतल्या अनेक कंपन्या किंवा इटलीतल्या कंपन्या किंवा फ्रान्समधल्या कंपन्या किंवा इतर युरोपियन देशातल्या कंपन्या ह्या आपल्याकडे येऊ शकतात. म्हणजे त्याच्यातून काहीतरी रोजगार निर्मिती होऊ शकते. त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की आपल्याकडे ते तंत्रज्ञान येऊ शकतं. तंत्रज्ञानाने ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता मी नावं घेऊन नाही सांगणार पण भारतातल्या अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ह्या काय त्यांनी थेट गाड्या नाही बनवल्या, ते पहिल्यांदा कोणाबरोबर तरी इथे जेवी म्हणून आल्या, टायअप केलं, तंत्रज्ञान समजून घेतात, त्याच्यावर ते काम करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांची स्वतःची गाडी ते लॉन्च करतात. मग तुम्ही कुठलीही ऑटोमोबाईल कंपनी घ्या भारतातली, ते काय थेट जन्म झाला आणि गाड्या बनवायला लागल्या असं झालं नाही. त्यांनी कोणासोबत तरी टायअप केलं. तर मला असं वाटतं की त्या जी
युरोप आणि इंडियामध्ये ज्या काही डील्स होतील त्याच्यामध्ये पहिला बेनिफिट जो ठरेल तो आपल्याला तंत्रज्ञानाला ऍक्सेस मिळेल, थोडंसं अजून कमी किमतीत. तसं पाहायला गेलं तर 7.5% आणि 10%मुळे काही फारसा व्यवसायावरती मोठा परिणाम होणार आहे असं नाही. कदाचित ते 10% ड्युटी पुढच्या वर्षी लागू होईपर्यंत युरो 15% वाढलेला असेल. बरोबर. त्यामुळे त्याचा खरंच फायदा किती होईल बेनिफिट त्याचा तो पण त्याला आपण फायनान्शियल नजरेने नाही बघितलं पाहिजे. त्याला आपण हे बघितलं पाहिजे की अपॉर्च्युनिटी मिळते की मला ऍक्सेस करायला मिळतो. एक दुसरी गोष्ट, आता युरोपियन युनियनमध्ये बरेचसे काही 4-5 प्रोडक्ट असे आहेत ज्याच्यावरती आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर एका ठराविक पद्धतीने बनवले पाहिजेत, असा एक त्यांनी रूल्स बनवलेत त्याचे. तर ज्यावेळेला ते आपण बनवत असेल तर आपली प्रोडक्टची क्वालिटी आपोआप आपण वरती घेऊन जाऊ, जे की आता भारतातल्या अनेक प्रोडक्टसाठी ते खूप गरजेचं आहे की आपल्याला हाऊ वी कॅन रेज द क्वालिटी ऑफ आर प्रोडक्ट. आता तसं पाहिलं ना तर आपल्याकडे फार धसमुसळेपणाने काम चालतं. लेट इट बी फूड इंडस्ट्री, लेट इट बी इंजिनिअरिंग इंडस्ट्री किंवा बाकी कुठल्याही बाबतीत त्याच्या फारशा प्रोसेस आपण फॉलो नाही करत. तर ज्यावेळेला ती अपॉर्च्युनिटी येईल आणि आपल्याला दिसतंय की अरे हा इथे 4 पैसे जास्त मिळणार आहेत, त्यावेळेला माणूसही ती प्रोसेस फॉलो करायला लागेल. सो मला असं वाटतं की तुम्हाला सवयी काही चांगल्या लागतात, सो आपलं प्रोडक्ट क्वालिटी वर जाऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं प्रवास वाढतो त्या 2 देशांमध्ये, तुम्ही वेगळ्या लोकांना भेटता आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचं कामाची पद्धत शिकायला मिळते. आणि मी जे मगाशी म्हटलं तुम्हाला, मी एक सेफ वर्तुळ सोडून गावावरनं मुंबईत आलो, बरोबर. सो जनरली मी ना हिंदीमध्ये त्यासाठी फार चांगला शब्द आहे की ते एक भेडचाल म्हणतात ना असे ते, ती मेंढरं एकदा ओळीमध्ये सोडली, तुम्ही गोल सोडली ना तर ती दिवस रात्र गोल फिरत बसतात, ते तिथेच फिरतात. तुम्हाला ना ते तोडून ना एक सर्कल वेगळं थोडंसं करायला लागतं आणि तुम्हाला वेगळ्या दिशेने जायला लागतं, मग तुम्ही वेगळ्या दिशेला जाता. तर त्या गोल सर्कलमध्ये न फसता मला असं वाटतं ही एक अपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे आपण की मला तिथे जाऊन काहीतरी वेगळं करता येते का. अशा अपॉर्च्युनिटीज दुसऱ्या देशांसोबत नाही आहेत का भारताला, तर खूप आहेत. म्हणजे आता मला वाटतं थायलंड बरोबर आपली तशीच ट्रिटी आहे की आपण तिथे काही फारसा टॅक्स लागत नाही. आपण थायलंड सारखा देश एक्सप्लोर केला पाहिजे, आपण व्हिएतनाम सारखा देश एक्सप्लोर केला पाहिजे. आपण आता फिलिपाईन्स कडून आपल्याला खूप कॉम्पिटिशन होतीये, तर फिलिपाईन्स सारखा देश आपण म्हणजे ते कॉम्पिटिटर आहेत आपले, तर तिथे आपण कशा पद्धतीने आता व्यवसाय वाढवू शकतो त्याच्यावरती पण विचार केला पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर भारताची खरी कॉम्पिटिशन ही चायना बरोबर नाहीये वेन इट कम्स टू मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे आपल्यालाच उगीच वाटतं की आपली चायना बरोबर कॉम्पिटिशन आहे म्हणून. तुम्ही मला जर का विचाराल तर मला असं वाटतं की भारताची खरी कॉम्पिटिशन ही आता व्हिएतनाम सोबत आहे, थायलंड सोबत आहे, इंडोनेशिया सोबत आहे, ईस्टर्न एशियन सगळे. हा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज खूप चांगलं काम करतात वेन इट कम्स टू प्रोसेस इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग. आणि त्यांची जर का तुम्ही लोकसंख्या बघितली तरी पण थायलंड, इंडोनेशिया मस्ट बी अराउंड एक 27-28 कोटीची लोकसंख्या असेल त्यांची. व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स पण 5-10 कोटी, 10-10 कोटीची लोकसंख्या असेल. थायलंडही 7-8 कोटीची लोकसंख्या असेल. म्हणजे हे 4 देश मिळूनही ते 50-60 कोटी लोकसंख्येचे देश आहेत, निम्म्यापेक्षा कमीच त्याच्यापेक्षा. पण त्यांच्याकडे आताच्या पद्धतीचं ते प्रोसेस इंडस्ट्री डेव्हलप करतायत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री डेव्हलप करतायत आणि ज्या रेटमध्ये हे सगळे लोक काम करतात. आता तुम्ही पहा फिलिपिनोज हे खूप जबरदस्त कॉम्पिटिशन देतात सॉफ्टवेअरमध्ये भारतीयांना, तसे हे लोक प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये आपली कॉम्पिटिशन घेतात. सो अनेक ऑटोमोबाईल इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री ही त्या देशांमध्ये जाते. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र म्हणून आपण त्यांच्यासोबत कसं कॉम्पिटिशन करू शकतो ह्याच्यासाठी एक थिंक टँक बनवला पाहिजे आणि मग आपण त्या इंडस्ट्रीज इकडे कशा आणू शकतो त्याच्यावरती विचार झाले पाहिजेत. सो अपॉर्च्युनिटीज प्रचंड आहेत आता, कारण हे जग खूप वेगाने वाढतंय वगैरे सगळं ठीक आहे, पण तंत्रज्ञान आपल्याला शिकायची गरज आहे, तर त्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे. म्हणून मला युरोपियन आणि ह्या डील्समध्ये जास्त अपॉर्च्युनिटी दिसतात, कारण मग तुम्ही थेट त्यांच्याबरोबर जाऊ शकता, काम करू शकता. आणि प्रोसेस इंडस्ट्री जर का वाढली, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इथे जर वाढली, तर असं म्हटलं जातं की एक मॅन्युफॅक्चरिंगचा जॉब जो असतो तो 3 ते 4 सर्व्हिस सेक्टरचे जॉब तयार करतो आपोआप. सो इथे जर का मॅन्युफॅक्चरिंग वाढलं महाराष्ट्रात तर ऑब्व्हियसली आपलं सर्व्हिस सेक्टरही वाढेल. आणि आता जे फक्त सर्व्हिस सेक्टरकडेच नोकरी म्हणून बघितलं जातं, हे जे तुम्हाला दिसतात ते डिलिव्हरी बॉईज आणि सॉफ्टवेअरमधले काही लोक किंवा हॉटेल्स आणि ह्याचा व्यवसाय, सर्व्हिस सेक्टर हा काही फार एकमात्र उपाय नाहीये नोकऱ्या मिळवण्यासाठी. ते म्हणजे तुमचा कुठला तरी एक हात नाहीये, म्हणजे तो विकास कुठला तरी एक हात किंवा एक पाय स्ट्रॉंग होऊन जमणार नाही. बरोबर, तुमची पूर्ण बॉडी जी आहे ती स्ट्रॉंग झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग असलं पाहिजे, सर्व्हिस असलं पाहिजे. पण हाच प्रॉब्लेम झालेला, म्हणजे सर्व्हिस सेक्टर आता जास्त वाढत चालले आणि आपण मॅन्युफॅक्चरिंग संपलं ना. मुंबईमध्ये कुठे मॅन्युफॅक्चरिंग आहे? पूर्वी इथे टेक्सटाईल इंडस्ट्री होती किंवा आजूबाजूला फार्मास्युटिकल इंडस्ट्री होती. तुम्ही मुलुंडला वगैरे गेलात तर किंवा ठाण्याला, गोरेगावला चांगल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज होत्या, फूड इंडस्ट्रीज खूप चांगल्या होत्या. नवी मुंबईमध्ये केमिकल बेल्ट होता, हा तळोजापर्यंत केमिकल बेल्ट होता. हा ठाणे बेलापूर जो इंडस्ट्रियल इस्टेट आहे ती पण खूप मोठी होती. आता हे सगळं जवळपास सर्व्हिस सेक्टर किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कन्वर्ट होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप फोकस करायची गरज आहे. सो तो जर का वाढला तर एक मॅन्युफॅक्चरिंगचा जॉब तुम्हाला बाकीचे 4 सर्व्हिस सेक्टरचे जॉब क्रिएट करतो. बरोबर, साधं तुम्ही जर का हे घेतलं तुम्ही मायनिंग इंडस्ट्री आणि हे, तर त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती आता ओरिसा असेल किंवा रायपूर असेल किंवा कर्नाटकमधला काही भाग असेल, इथे इतक्या मोठ्या प्रमाणावरती मायनिंग आणि हे सुरू आहे की ज्याच्यामुळे तिथे इनडायरेक्ट इंडस्ट्री पण प्रचंड वाढली. आता अॅल्युमिनियमचं जर का तुम्ही घेतलं तर अॅल्युमिनियम इंडस्ट्री पण भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते. सो त्याच्या रिलेटेड म्हणून आपल्याकडे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या होताना वाढल्या पाहिजेत, अजून फार मोठ्या प्रमाणावर वाढल्या पाहिजे. त्याच्यावरती फोकस. शहरीकरण, तुम्ही मुंबई पुणे प्रवास करत असाल तर एक्सप्रेस हायवेची स्थिती बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं का कधी? एक्सप्रेस हायवे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण मी 2001 ते 2026 मी नेहमी म्हणतो की एक्सप्रेस हायवेचं माझ्या आयुष्यात प्रचंड मोठं योगदान आहे. त्यामुळे मला कृतज्ञता आहे त्या रस्त्याबद्दल. पण त्याला आता एक्सप्रेस हायवे आपण म्हटलं नाही पाहिजे. तो आता एक्सप्रेस हायवे राहिलेला नाहीये, ती एक पायवाट झालेली आता.
म्हणजे तुम्ही असं जर का तुम्ही खरंय, जर खरंय, खरंय. 10-12 तास लागत असतील, 5-6 तास लागत असतील, तर त्याला एक्सप्रेस हायवे म्हणण्यातच मुळात काही अर्थ नाहीये. त्यामुळे पहिली गोष्ट तो एक्सप्रेस हायवे नाहीये, तो आता साधा एक रस्ता झालेला आहे, जसा नॉर्मल 2 उपनगरांना जोडतो तसा. आणि भविष्यातल्या गरजा पाहता तर त्याचा उपयोग एक्सप्रेस हायवे हा आता एक्सप्रेस हायवे नाहीच आहे. याच्यावर मी फार आजच नाही, मी हे गेले कित्येक वर्ष झालं बोलतोय की याला तुम्ही एक्सप्रेस हायवे म्हणू नका. तो नॉर्मल रस्ता आहे, जसा आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. एअरपोर्टवरून आपण मुंबईत जातो आणि तो जसा फुल ट्रॅफिक असतं तसाच तो एक रस्ता झालेला आहे मुंबई पुणे. सो त्याच्या बाबतीत तर फार वेगळी मत आहेत, ते आपण नंतर कधीतरी बोलूया. शहरीकरण ही जी गोष्ट आहे, तर ज्या लोकांना शहरीकरण कळत नाही आणि ज्या लोकांना अर्बनायझेशन ही गोष्ट कळत नाही, ती लोक ही इतिहास जमावणार येणाऱ्या काळात. अर्बनायझेशन इज द फ्युचर फॉर एंटायर वर्ल्ड. हे जग सुधारतं, हे जग मोठं होतं, हे जग उत्क्रांत होतं म्हणजे काय होतं, तर तिथे शहरीकरण होतं. तुम्ही जर का महाराष्ट्राचा इतिहास घेतलात किंवा अख्खी जगाचा इतिहास जरी घेतलात, तर साधारणपणे 17व्या शतकाच्या शेवटापर्यंत फक्त अर्बनायझेशनचं प्रमाण 5% होतं. म्हणजे 5% लोक शहरात राहायचे फक्त आणि बाकीचे लोक ग्रामीण भागांमध्ये राहायचे. त्याच्यानंतर ते प्रमाण 18व्या शतकात, 19व्या शतकात, 20व्या शतकात वाढत 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 गेलं. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आता जवळपास 50% लोक शहरात राहतात आणि 50% लोक ग्रामीण भागात राहतात. 50% लोक, ती केवढी मोठी गोष्ट आहे. आता शहरीकरणाच्या समस्या, लोक शहरात काय येतात? पहिली गोष्ट म्हणजे शहरांमध्ये त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून, त्यांच्या रोजगाराचे आणि पोटापाण्याचे प्रश्न मिटावेत म्हणून, आणि त्यांना क्वालिटी लाईफ मिळावं म्हणून. ग्रामीण भागांमध्ये तुम्ही जर का बघितलं तर ह्या सुविधांचा तसा अभाव बऱ्यापैकी होता आणि आहे. त्याच्यामुळेच लोक शहरांकडे येतात. आणि दुसरं मूळ कारण जे होतं शहरांकडे यायचं, ते म्हणजे इथे तशी इकोसिस्टम बनते. मग तुम्हाला रोजचे जे अन्न, वस्त्र, निवारा हे मूळ मुद्दे नसतात, क्वालिटी ऑफ लाईफ हा तुमचा महत्त्वाचा मुद्दा असतो. सो शहरीकरण जर का तुम्ही घेतलं तर तसं आपल्याकडे फार कमी शहरं आहेत ह्या भारतात की जिथे शहरीकरणावरती खरंच काम होतंय. म्हणजे ज्या शहरांमध्ये तुम्हाला चांगलं पाणी प्यायला मिळू नाही शकत, किंवा ज्या शहरांमध्ये तुम्हाला दूधच मुळात भेसळयुक्त मिळतंय लहान मुलांना, ज्या शहरांमध्ये तुम्हाला शुद्ध हवा घेण्यासाठी म्हणून तुम्हाला एअर फिल्टर घ्यावे लागतात, ज्याच्यावरती तुम्हाला 18% GST भरावा लागतो. लोकांना हा इश्यू वाटत नाही, वायू प्रदूषण हेच किती धोकादायक आहे. मी मागे एकदा लिहिलं होतं लेखामध्ये की जर का या देशातल्या लोकांना हवाच विकत घ्यावी लागते एअर प्युरिफायर लावून, कारण तुम्ही त्याला इलेक्ट्रिसिटी देताय आणि लोकांना हे माहितीच नाही की शुद्ध हवा मिळाली पाहिजे म्हणून. म्हणजे मी ज्यावेळेला काही वर्षांपूर्वी, म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी जेव्हा एअर प्युरिफायर लावला होता, त्यावेळेला लोक मला हसायचे की तू काय एअर प्युरिफायर, म्हणजे लोकांना असं वाटायचं वेळा झाला हा, असं थोडी असतं, कुठं कसं बाहेर जाऊन तुला हे होणार. लोक म्हणायचे की ह्याची म्हणजे उलट माझीच शक्ती कमी होतीये, मी बाहेर जाऊन जगणार कसं. म्हणजे त्यांना माहिती होती ह्याचं तुम्हाला म्हणजे ते असतं ना, अरे पचवता आलं पाहिजे, म्हणजे ती घाण हवा पचवायची ताकद आपल्या डेव्हलप झाली पाहिजे. इतक्या विचित्र विचाराला आलोय. सो शहरीकरणामध्ये स्वच्छ हवा, चांगलं पाणी, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य फक्त पैसा कमवण्यासाठी शहरांमध्ये नसतं यायचं. शहरांमध्ये तुम्ही क्वालिटी ऑफ लाईफ तुमचं कसं चांगलं मिळेल तो ह्याच्यासाठी आहे. फक्त स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवून इथे फायदा नाहीये की माझे बघा मग किती कोटीचं घर आहे. तर आपल्याला शहरांच्या समस्या ह्या आपल्याला स्वतःला पहिल्यांदा कळायला पाहिजेत. तर म्हणजे शहरीकरण म्हणतो, त्याच्यातला जो बेसिक मुद्दा असतो तो आपण माणुसकीच्या किती जवळ जातो, माणसं किती त्या शहरांमध्ये आनंदाने राहतात, हा असायला पाहिजे. आता एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, मला स्वतःला शहरीकरण का महत्वाचं वाटतं. तुम्ही जर का विदर्भ, मराठवाडा किंवा मध्य प्रदेश आणि बिहारचा काही भाग घेतलात, तर तिथल्या ग्रामीण भागांमध्ये आनंदाची जी काही डेफिनेशन असते, हॅपीनेस इंडेक्स, त्या हॅपीनेस इंडेक्स मोजण्यासाठी फार महत्त्वाचं कॅरेक्टर वापरलं जातं. त्याला म्हणतात इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे लहान मुलांचं मृत्यूचं प्रमाण एका वर्षामध्ये किती आहे. तर या भागांमधला रेट हा जवळपास थर्ड वर्ल्ड बरोबर कम्पेअर होतो, म्हणजे आफ्रिकेतल्या काही देशांबरोबर. म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये, इतक्या वाईट पद्धतीने. म्हणजे ती मुलं पहिल्या एका वर्षामध्ये दगावत आहेत. लोकांनी का शहरात नको यायला, कारण शहरांमध्ये हे प्रमाण खूप चांगलं आहे, शहरांमध्ये अशी मुलं दगावत नाहीत, किमान त्यांना तशा फॅसिलिटीज मिळत आहेत. आता माझं मत आहे की शहरांमध्ये हे अर्बनायझेशन हे इथून सुरुवात झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, शहरीकरणामध्ये काय झालं पाहिजे, तर कुठलाही माणूस असो, तो इथला बिलियनियर, सर्वात श्रीमंत माणूस असो, किंवा ऑफिसमध्ये काम करणारा अत्यंत चतुर्थ श्रेणी कुठलाही चांगला माणूस असो, किंवा ड्रायव्हर असो, तो इंजिनियर असो, तो मॅनेजर असो, तो CEO असो, त्या सगळ्यांनी मिळून एकाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करायला पाहिजे. ते शहरीकरण आहे. आपल्याला टॅप ओपन केला ना की मला टॅप ओपन करून त्याचं पाणी पिता आलं पाहिजे, कुठलाही वॉटर प्युरिफायर न लावता. कुणीही कुठल्याही नळाला पाणी मी भरलं की मला पाणी पिता आलं पाहिजे. मला असं वाटतं ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि माझं मूल, माझी मुलगी किंवा माझा मुलगा आणि दुसरे कुणाचाही मुलगा मुलगी हे कुठल्याही एकाच सरकारी शाळेत जायला पाहिजे. किती मोठा हा तर प्रश्न बनला. तर शहरीकरण म्हणजे काय, तर सगळ्यांना एका पातळीवर आणणं आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणं. ज्या वेळेला आपण शहरीकरणाच्या बाबतीत ह्या अशा गोष्टींवर विचार करू, त्यावेळेला आपण खरं तर त्या आनंदाच्या शहराकडे चाललोय असं दिसेल. अदरवाईज मग ती दरी आहेच की विषमतेची.
आणि सरकारकडनं आणि आपल्याला हवंय का म्हणजे शाळा, आरोग्य आणि या सगळ्या गोष्टी ह्याच बेसिक जरी सुविधा नीट दिल्या. सो शहरीकरणाचे हे प्रश्न मला माहिती नाही किती लोक मांडतात, अनेक लोक फार चांगल्या पद्धतीने मांडतात, पण मला असं वाटतं की तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी ह्याच्यावरती चर्चा केली पाहिजे की आपल्याला खरंच टॅप वॉटर पिता येईल का. तर मुंबई महानगर झोपडपट्ट्या ह्या फक्त आणि फक्त स्टॉप गॅप अरेंजमेंट्स आहेत. इथल्या झोपडपट्ट्या स्टॉप गॅप अरेंजमेंट आहेत. त्या झोपडपट्ट्यांमधली मुलं ही 10वी नंतर जवळपास शिक्षण घेणं बंद करतात. ग्रॅज्युएट होण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन तिथं वाचन असेल, तिथे ओव्हरऑल काहीतरी एक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नावाचा प्रकार असेल, हा जवळपास नाहीच आहे. बरं, तिथून लोक शिकली की त्यांना चांगली नोकरी लागली की त्यांचं पहिलं आयुष्यातलं गोल असतं की ते झोपडपट्टीनं बाहेर जातात आणि दुसरीकडे फ्लॅट घेतात आणि ते चांगल्या ठिकाणी जाऊन राहतात. ते पुन्हा तिकडे फिरकत नाहीत, मग तिथे दुसरा कोणतरी येतो. सो जोपर्यंत ना ही स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणूनच वापरली जाते ना, तोपर्यंत तिथं काय होणार नाही. तिथे एक बेसिक माणुसकीच्या दृष्टिकोनातून जे आपण त्यांना बघितलं पाहिजे की आपण तिथून त्यांना अपलिफ्टमेंट कसं खरं करू शकतो. झोपडपट्टीसारख्या ठिकाणी आपण लायब्ररीज उभारू शकतो का, त्यांना आपण आजही शिक्षणाचं महत्त्व सांगू शकतो का, स्वच्छतेचं महत्त्व सांगू शकतो का, आपण त्यांना कशा पद्धतीने मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत का, अशी करणाऱ्या संस्थांची खरं तर वाढ झाली पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं ती लोक एवढी सगळी झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, पण ती पण तुमच्या माझ्यासारखी माणसंच आहेत ना. मग आपण त्यांच्यासाठी म्हणून काय करणार आहोत. सो हा फक्त मध्यमवर्ग आणि त्याच्या उच्च मध्यमवर्गीयासाठीचं शहर नसतात. शहरं खरी ह्यांच्यासाठी असतात, कारण त्यांना कुठेतरी त्यांच्या इथून दुष्काळ पडलेला असतो, त्यांच्या इथून त्यांना काहीतरी जातीभेदाचा सामना करावा लागलेला असतो, त्यांच्या इथे त्यांना कोणीतरी त्यांचे आई वडील गेलेले असतात, ती अनाथ असतात, मग ती म्हणून कुठेतरी इथे शोधात आलेली असतात. खरी जर का माणुसकी जपायची असेल ना, तर मला असं वाटतं आपण त्या लोकांमध्ये त्यांचं लाईफ अपब्रिंगिंग करायचं खरं तर सरकार आणि सगळ्या माध्यमांचं आणि ओव्हरऑल लोकांचं काम असायला हवं की ते आपल्या सोबत कसे येतील. जेव्हा ते तयार होईल त्यावेळेला कुठेतरी ते स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि हे जे आपण म्हणतो त्या कुठेतरी आपण त्याच्यात जवळपास जाऊ. अदरवाईज ते आणि आपण असं करत बसलो तर मग काही खरं होणार नाहीयेत. तर त्या दृष्टीनं पुढच्या 3 वर्षामध्ये मराठी माणसानं, मराठी तरुणानं आता ही कामधंद्याची किंवा पैशा पाण्याची गोष्ट करण्यासाठी तुम्ही काय सांगाल. 2-3 गोष्टी ज्या मी आताच्या मुलाखतीत पण सांगितल्या होत्या. एक तर ते जे गोलगोल फिरतो ना आपण, ती भेडचाल ती सोडली पाहिजे. थोडासा नवा रस्ता घेतला पाहिजे आपण. आणि निवडणुकांची इतकी सवय लागली आहे ना लोकांना की निवडणुकांच्या शिवाय काही लोकांचं म्हणूनच ते चक्र सोडलं पाहिजे आपण आता आणि तो वेगळा रस्ता घेतला पाहिजे. आणि दुसरं जे मी म्हटलं ती खेकड्याची जी वृत्ती असते आपल्यातली की ती सोडली पाहिजे आपण. आणि मग काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की आपण पहिली जी गोष्ट केली पाहिजे, जी मला नेहमी वाटते की आपण जिथे ग्रोथ होतीये, जिथे जी लोक म्हणजे मित्र असतील आपले किंवा आपल्या आजूबाजूचे लोक असतील, सहकारी असतील, कामातले नातेवाईक असतील, घरचे असतील, त्यांच्याबरोबर आपण ग्रोथ बद्दलच्या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत. काही चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, काही चांगल्या मुलाखती बघितल्या पाहिजेत, काही चांगले पॉडकास्ट ऐकले पाहिजेत. त्याच्यातून आपल्या क्रिएटिव्ह थिंकिंगला वाव दिला पाहिजे. मराठी माणसांनी म्हणजे फक्त एक अस्मिता आणि भावनांमध्ये आता अडकून जर का थांबलो आपण ना, तर आपला बंगाल होऊन जाईल एक दिवस. आणि जो आपण राज्य आता 1 नंबरचं म्हणतो ते आपल्याला फार कमी वेळ लागेल आता खाली जायला. जात धर्माच्या पलीकडे विचार केला पाहिजे आपण अनेक मंडळींकडनं भीषण प्रश्न येतो. आपण जागतिक स्तरावरती जायचं असेल तर आपल्याला कसं इन्क्लुझिव्ह राहिलं पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे. नवीन विज्ञानांमध्ये जे होतंय, विज्ञानामध्ये जसं आता AI बद्दल तर बोललं जातच आहे, पण रोबोटिक्स फार मोठ्या प्रमाणावर येत आहे. रोबोटिक्समध्ये आपण काय करू शकतो त्याच्यावरती तरुण मुलांना मार्गदर्शन मिळायला हवं. फार्मास्युटिकल सेक्टर फार मोठ्या प्रमाणावरती जगभर वाढतंय. फार्मामधल्या प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत, त्यामुळे आपण फार्मा सेक्टरकडे फार चांगलं बघितलं पाहिजे. आता साधं नवी मुंबई एअरपोर्ट असेल, तुम्ही इमॅजिन करा एवढं मोठं एअरपोर्ट येतं इथे आणि फक्त नवी मुंबईमध्येच किमान 15 ते 20 5 स्टार हॉटेल्स येतील. म्हणजे इथं केवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. त्याच्यासोबत इथल्या लोकांना हॉटेल्स लागतील, रेस्टॉरंट्स लागतील, वाहतूक व्यवस्था लागेल. सो इथे खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतील. जसं आता आपण एक्सप्रेस हायवेचं बोललो, तर मला वाटते काही दिवसात कदाचित मुंबई पुणे हे एकदम एकच शहर होईल मिसिंग लिंक झाल्यानंतर, तर तिथे मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज होतील. सो ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. वाढवण बंदर तयार होते. सो मला असं वाटतं मराठी माणसांनी आता त्याच्यात आपण काय काय आपलं योगदान देऊ शकतो ते बघितलं पाहिजे. साहित्य असेल, कला असेल, सो त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन घडत आहेत. तर आपण आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कलेमध्ये, संगीतामध्ये आपण काय करू शकतो ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये फार आमूलाग्र बदल होत आहेत आता जागतिक स्तरावरती, तर त्याच्यात आपण आपल्या मुलाबाळांना कसं काय बाहेर परदेशी शिक्षणाला पाठवू शकतो, कोणकोणत्या संधी आहेत त्याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. शिक्षणामध्ये पण हल्ली तोचपणा फार आलाय की म्हणजे इंजिनिअरिंग करायचं, MBA करायचं आणि मग सळधोपट. तो मला वाटतं आता मराठी माणसाने तो जो मार्ग आहे ना तो सोडला पाहिजे. कुठेतरी एक आपण चॅलेंज घेतलं पाहिजे आणि थोडी रिस्क घेतली पाहिजे. आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. पण आता नाही रिस्क घेतली आपण आणि अजूनही जर का आपण तसेच थंड पडलो तर मग मात्र आपण अश्मयुगाकडे फार जोरात जाऊ आणि आपला अंत मग ठरलेला आहे. त्यामुळे आता एकच गोष्ट जी आपल्या हातात आहे ती वेगात बदल करणं ही एकमेव गोष्ट आपल्या हातात आहे आणि ती आपण करायला सुरुवात केली पाहिजे आता. म्हणजे